जनधन न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची बातमी लाडक्या बहिणींच्या योजनेबद्दल। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी महायुती सरकारच्या संदर्भातली। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे वेध लागलेले आहेत। योजनेचा निकष बदलणार, लाभार्थ्यांची नावे कमी होणार अशी चर्चा होत असतानाच लाडक्या बहिणींसाठी एक खुश खबर आहे। त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। लाडक्या बहिणीला मिळणार 2 ते 3 दिवसामध्येच डिसेंबरचा हप्ता। लाडकीच्या वर्षाचा शेवट गोड होणार, निकष बदलणार नसल्याचा दावा लाडकीच्या डिसेंबरच्या हप्त्यावरून राज्यात जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडकीचे डोळेही लागलेले आहेत। कारण आता सत्ता स्थापन होऊन आठवडा उलटला तरीही हप्त्याबद्दल कोणतीही हालचाल नाही। त्यात मोठा आर्थिक बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असल्याचेही योजना पुढे सुरू राहील की नाही अशा चर्चा सुरू होत। त्यातच या योजनेचा निकष बदलणार की काय असेही बोललं जाते। मात्र लाडकीला डिसेंबरचा हप्ता 2 ते 3 दिवसात मिळणार असल्याचा दावा भाजपचा नेता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार आहे ही बातमी तुमच्यापर्यंत आली होती, पण आता ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना टेन्शनमध्ये असल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। प्रत्येक महिना 1,500 रुपयांना लाभ दिला जात होता। अशा तक्रारी आल्या की यामध्ये काही फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले गेले आहेत। अर्जांमध्ये तफावत आढळल्या होत्या। चुकीच्या माहिती दिल्या असल्यामुळे अर्ज बाद होण्याचे सांगण्यात येत होते। महिला सरकारने घालून दिलेल्या नियमात बसत नसल्याचे आता पाहूया सुधीर मुनगंटीवार काय बोलतात। आता ईपीसी अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले, पण आता या सर्व कामात व्यस्त सगळ्यांनी थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे, पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे या योजनेतील काही लाभार्थ्यांना पैसा मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने ते संभ्रम दूर करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे। ते आदिती तटकरे यांनी दिलेल्याप्रमाणे आहे, तुम्ही पाहू शकता यापुढे। कुठल्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कुठल्याही लेखी पद्धतीचे आदेश, सर्क्युलर, शासन निर्णय मध्ये काही बदल, निकषांमध्ये बदल काही विभागाने काढलेले नाही आहेत। याची मनामध्ये शंका आहे। लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माझ्या भगिनींसाठी काढलेले त्यांनी पुढे अशाच पद्धतीने यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय तर तुम्ही सगळं पाहिल्याप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर या योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे। यापुढे कागदपत्रे, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्ने, अपुरे कागदपत्रे, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचा अर्ज असलेले त्यांना काटेकोरपणे निकष प्रशासनाने लावल्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र ठरत आहे। पिंपरी चिंचवड शहरात अशा अटींमुळे सुमारे 42,000 महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तरी पुणे जिल्ह्यातील 10,000 बहिणी